आजच्या संध्याकाळी आजच्या या प्रार्थना मननामध्ये आपलं सर्वांचं एस नंदुरबार यांच्याद्वारे मी आपलं तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करीत आहे। यावेळेस आम्ही विजय संगीतमधून गीत नंबर 157 आम्ही गाणार आहोत। विजय संगीतमधून गीत नंबर 157 मी विनंती करतो की रेव्हरेंड सॅमसन जयकर पाळकसाहेब पुढे येतील, रेव्हरेंड LP वळवी पाळकसाहेब पुढे येतील आणि आपण सर्व मिळून हे गीत देवाच्या गौरवासाठी गाऊ। वदस्तंभ हेच आमुचे भूषण, वदस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशान उभारिले, सदैव निशान उभारिले, वदस्तंभ हेच आमुचे भूषण, जगाच्या कल्याण तनु आणि जीव, जगाच्या कल्याण तनु आणि जीव, वाहिला सदैव ख्रिस्तासाठी, वाहिला सदैव ख्रिस्तासाठी, वदस्तंभ हेच आमुचे भूषण, अडल्या नडल्या देऊ आम्ही प्रार्थना, अडल्या नडल्या देऊ आम्ही हाता, सोसुनिया लाता जगताच्या, सोसुनिया लाता जगताच्या, वदस्तंभ हेच आमुचे भूषण, प्रीती भूमीवरी पेरी बीज ख्रिस्त, प्रीती भूमीवरी पेरी बीज ख्रिस्त, त्याचा हा प्रशस्त धर्म तरू, त्याचा हा प्रशस्त धर्म तरू, वदस्तंभ हेच आमुचे भूषण, याहो याहो चाका दिव्य फळ याचे, याहो याहो चाका दिव्य फळ याचे, अमरपणाचे साधन हे, अमरपणाचे साधन हे, वदस्तंभ हेच आमुचे भूषण, दास म्हणे आम्ही कधी न संतप्त, दास म्हणे आम्ही कधी न संतप्त, सदाचे तृप्त ख्रिस्त शिष्य, सदाचे तृप्त ख्रिस्त शिष्य, वदस्तंभ हेच आमुचे भूषण। यावेळेस मी खरोखर आजच्या संध्याकाळच्या प्रार्थना मननासाठी प्रभूला धन्यवाद देतो। आजचं देवाचं वचन आदरणीय रेव्हरेंड अनुप पाळक यांच्याकडे आहे, आपण सर्व मिळून ते ऐकू आणि प्रभूचं यावेळेस गौरव करू। त्या अगोदर पुन्हा एकदा मी आपल्या आजच्या संध्याकाळी या प्रार्थना मननामध्ये तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। या अगोदर आपण प्रार्थना करणार आहोत। मी विनंती करतो की रेव्हरेंड LP वळवी पाळकसाहेब पुढे येतील, प्रार्थना करतील आणि त्याच्यानंतर आम्ही रेव्हरेंड अनुप पाळक हे परमेश्वराच्या वचनाची सेवा ते करतील। प्रार्थना करू आपण।
पवित्र सर्वशक्तिमान सर्वसमर्थ स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावात तुझ्या चरणापाशी आम्ही येत असताना या सायंकाळच्या समयी तुझ्या वचनाकडे जाण्या अगोदर तुझी स्वर्गीय कृपा आम्ही मागतो. आमच्या स्वतःसाठी, तुझ्या दासासाठी आणि तुझं वचन ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी तुझी स्वर्गीय कृपा आम्ही मागतो. यासाठी की तुझ्या वचनाची योग्य येणारे जे तुझे स्वर्गीय विचार आहे, तुझ्या वचनामधून तू आपलं मनोदय आणि आपली इच्छा प्रगट केलेली आहे, ती पूर्णपणे तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये आमच्या जीवनामध्ये ती प्रगट होऊ दे. आणि तुझ्या वचनात दाखवलेल्या या इच्छेप्रमाणे, विचाराप्रमाणे आमचं जीवन वर्तनक्रम आम्हाला जगण्यासाठी कृपा पुरीव आणि पवित्र आत्मेचं सहाय्य दे. प्रभू, आज तुझ्या दासाला लागणारी कृपा, स्वर्गीय विचार, स्वर्गीय ज्ञान, पवित्र आत्म्याची योग्य दे. आणि आमच्यापर्यंत येणारं वचन, ऑनलाईनमध्ये ऐकणाऱ्यापर्यंत जाणारं वचन, प्रभू येशू तू आशीर्वादित कर, तुझ्या गौरवासाठी होऊ दे. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. सायंकाळच्या मननचिंतनामध्ये पुन्हा एक वार मी परमेश्वराला धन्यवाद देतो आणि त्याच्या नावाला महिमा देतो, कारण की ही सायंकाळ परमेश्वर कृपेने आम्हाला मिळालेली आहे. प्रियजन हो, आपण या दिवसांमध्ये दररोज सायंकाळी मननचिंतन करीत आहोत आणि प्रति सायंकाळचं हे मननचिंतन जे आहे ते प्रभुदेवा आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादित करत आहे. आज एका विशिष्ट विषयाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष मी वेधू इच्छितो आणि आजचं आपलं ज्या गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत ते आहे सैतानाचे हल्ले. सैतानाच्या हल्ल्यांच्या बाबत आपल्याला खूप साऱ्या वेळेला वाचायला मिळतं आणि त्यामधून आपण बोधसुद्धा घेत असतो. तर यासाठी याकोबाचं पत्र 4 अध्यायाचं 7वं वचन मी आपणासमोर वाचतो. याकोब 4:7. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. सैतानाला अडवलं तर सैतान पळून जातो. यावरून एक गोष्ट लक्षात येते की सैतान हा सर्वज्ञानी नाही, सैतान सर्वव्यापी नाही आणि सैतान सर्व सत्ताधारी सुद्धा नाही. बघा, सैतानाला काही मर्यादा आहेत. कारण परमेश्वराने देवदूत बनवला, परंतु त्याच्यामध्ये अधिकार गाजवणं किंवा गर्व त्याच्यामध्ये आला आणि मग तो सैतान बनला. अनेक जणांचा प्रश्न असतो की सैतान कसा जन्मास आला, किंवा सैतान हा आला तरी कसं काय, सैतानाला सैतान बनवलं कोणी, किंवा सैतान बनला कसा? देवाने तर सगळं चांगलं बनवलं होतं, मग असं कसं काय? पहा, देवाने देवदूत बनवले. त्या देवदूतांपैकी जो लुसिफर, त्याच्या मनामध्ये गर्व आला आणि देवाच्या राजासनासारखं माझं राजासन असावं, ह्या त्याच्या बंडामध्ये अनेक देवदूतांनी त्याचं साथ दिलं आणि ते सैतानाचे सैन्य बनले. त्याला घालवून देण्यात आलं. तो निर्माण केलेला गेलेला आहे, म्हणून त्याला सर्व अधिकार नाही आहे. आम्हाला जो पवित्र आत्मा परमेश्वराने दिला तो पवित्र आत्मा सत्याचा आहे, सामर्थ्याचा आहे. सैतानाला बंधनं आहेत आणि सैतानाला मर्यादा आहेत, हे आपण समजून घ्या. सैतानाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, कारण की त्यापेक्षा आमच्याकडे असलेला देवाचा जो पवित्र आत्मा आहे तो मोठा आहे. या ठिकाणी स्पष्टपणे वचन म्हणतं की त्याला अडवा, म्हणजे तो पळून जाईल. याचा अर्थ सैतानाला अडवता येतं आणि सैतानाला अडवता येणं शक्य आहे. मग बघा, जरा सैतानाला अडवता येणं शक्य आहे, तो पूर्ण सत्ताधारी नाही, त्याला मर्यादा आहेत, तरी पण तो मग मनुष्याच्या जीवनामध्ये का येतो आणि का म्हणून मनुष्याचं जीवन खराब करण्याचा तो प्रयत्न करतो. तर त्याचे जे हल्ले आहेत त्या हल्ल्यांबद्दल थोडक्यात आज आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण मत्तई ह्याचा 4था अध्याय, ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झालेली आहे, की सैतान त्याच्याजवळ येतो आणि त्याला प्रश्न करतो आणि त्या प्रश्नांना प्रभू येशू ख्रिस्त शास्त्र भागातूनच उत्तरं देत आहे. 1 ते 11 आहेत, परंतु ही सगळी वचनं आपण वाचणार नाही. आपल्या असं लक्षात येतं की येशू 40 दिवस व 40 रात्र उपवास केला आणि त्याला भूक लागलेली आहे. अरण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त अरण्यात आहे, उपवास करून भूक लागलेली आहे. त्यावेळेला असं घडतं की सैतान येतो आणि सैतान त्याची परीक्षा करू लागतो. पहिल्या वचनातच म्हटलंय की सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून. याचा अर्थ परमेश्वर सैतानाला परीक्षा बघण्यासाठी परवानगी देऊ शकतो.
तुमचं आणि माझं नातं परमेश्वरासंगती मजबूत असलं तर सैतानाला घाबरण्याची गरज नाही. कारण की सैतान हा सामर्थ्ययुक्त नाही आहे, त्याला मर्यादा आहेत. विश्वासणाऱ्यांना हात लावण्यासाठी तो 10दा विचार करेल. इयोबाचं उदाहरण जर पाहिलं तर परमेश्वराने परवानगी दिल्यामुळे त्याने इयोबावरती एवढे हल्ले केले. पुढे या ठिकाणी आपण बघतो की सैतानाने येशूची परीक्षा पाहावी यासाठी ह्या सगळ्या घटना घडल्या. काही प्रश्न त्याने प्रभू येशूला विचारलेले की भूक लागली आहे तर धोंड्याच्या भाकरी कर. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं उत्तर त्याला असं आहे की परमेश्वर भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. देवाचं वचन हे सैतानाला अडवतं. जितकं तुम्हाला देवाच्या पवित्र वचनाचं ज्ञान आहे, देवाचं वचन जितकं आपल्या मनामध्ये मुळावलं आहे आणि त्या वचनाला आपल्या जीवनात जितकं आपण लागूकरण करता तितकं समजा की आपण सैतानाला अडवलेलं आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताची सैतानाने परीक्षा केली. बरं, आता इथं विचार करण्याचा मुद्दा असा पण आहे की येशूची परीक्षा केव्हा झाली? सेवेच्या सुरुवातीला येशूची परीक्षा झालेली आहे. येशूची परीक्षा अजून केव्हा झाली? तर ज्या वेळेला त्याने उपवास केलेले आहेत. उपवास संपलेला आहे आणि त्याची परीक्षा सुरू झाली. खूप साऱ्या विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये अशी शंका किंवा असे विचार असतात की मी उपवास केला तर मला सैतानाच्या बंधनापासून सुटका मिळेल, किंवा मी उपवास केला तर मला सैतान काही करू शकणार नाही. प्रियांनो, तुम्ही उपवास जरी केला, परमेश्वराची जर इच्छा आहे की तुमची परीक्षा करावी तर नक्कीच ती होईल. मग त्यामध्ये आपण आपलं जीवन कसंही जगतो ते जगणं सांभाळलं पाहिजे. सैतानाचे जे हल्ले आहेत किंवा सैतान कशा प्रकारे आणतो, तर पहिला त्याचा हल्ला येतो तो मोहाच्याद्वारे. टेम्पटेशन्स ज्याला म्हटलेलं आहे, मोह. आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीचा मोह आहे का? असेल तर आज तपासून पहा. कारण मननचिंतनाचा आपला विषयच तो आहे की मननचिंतन यासाठी असतं की आमच्या मनाने निर्णय घ्यावा. तुम्ही आणि मी निर्णय घेतला पाहिजे म्हणून आपण मनन घेत असतो. आणि या मननातून आम्हाला हेच समजतं की सैतान कशाप्रकारे हल्ले करतो. पहिला त्याचा हल्ला जो आहे तो त्याचा हल्ला मोहाच्याद्वारे होत असतो. पैशा अडक्याचा मोह सैतान दाखवू शकतो. वेगवेगळ्या गोष्टींचा, सांसारिक गोष्टींचा मोह तो तुम्हाला दाखवू शकतो. जसं या ठिकाणी त्याने पाहिलं की प्रभू येशूने उपवास केलेला आहे, आता भूक लागलेली आहे, तर तो म्हणतो की धोंड्याच्या भाकरी कर. जर प्रभूने तसं केलं असतं तर सैतानाचं ऐकलं आणि सैतानाचं ऐकून केलं असा विचार सगळ्यांच्याच मनात आला असता आणि ती गोष्ट सत्य ठरली असती की सैतानाने सांगितलं म्हणून केलं. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त तसा नाही आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्याने युक्त आहे. त्याला म्हणतो की परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने मनुष्य जगेल. शारीरिक भूक होती, भाकरी खाल्ल्यानंतर ती भूक मिटली असती, परंतु नंतर 4-6 तासानंतर परत भूक लागली असती. कारण मनुष्याचा तसा स्वभाव आहे आणि मनुष्याच्या शरीराची तशी जडणघडण परमेश्वराने केलेली आहे. केवळ सांसारिक गोष्टींसाठी आपण सैतानाचं ऐकू नये. अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे की सैतान तुम्हाला फूस लावतो किंवा त्या पायरीपर्यंत घेऊन जातो, त्या वाटेवरती घेऊन जातो, परंतु त्या वाटेने चालणं किंवा न चालणं ही आपली जबाबदारी आहे. तो तुमच्यावरती वेगवेगळे मोह घालण्याचा प्रयत्न करेन. त्याने येशूची परीक्षा पाहण्यासाठी बरोबर संधी साधली आणि ज्या वेळेला भूक लागली होती, भुकेचं कारण सांगून त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मोह दिला. ज्या वेळेला तुम्ही दुर्बल असता, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला गरज असते, ती गरजेचीच गोष्ट सैतान तुमच्या मनामध्ये आणतो आणि मग देवापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु देवाच्या वचनाच्या द्वारेच आपल्याला त्याला थांबवता येतं. सैतानाचा हल्ला मोहाच्याद्वारे होत असतो. पुढं सैतानाने मंदिराच्या शिरोभागी त्या ख्रिस्ताला घेऊन गेलेला आहे आणि म्हणतो खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे. बघा सैतान किती धूर्त आणि हुशार आहे. येशूच्याच शब्दामध्ये येशूला पकडण्याचा तो प्रयत्न करतोय. तो म्हणतोय की असं शास्त्रलेखात लिहिलं आहे, कारण अगोदरचं उत्तर येशू ख्रिस्ताने शास्त्रलेखात असं म्हटलंय आणि आता दुसऱ्या वचनामध्ये सैतान शिरोभागी घेऊन गेलेला आहे उंचावरती मंदिराच्या आणि म्हणतो की खाली उडी टाक, देवदूत तुला झेलून धरतील. याच्या मागेही त्याचा हाच मोह होता की मी काहीतरी आहे अशी भावना ख्रिस्ताच्या मनामध्ये तयार करावी. या 40 दिवसाच्या उपवास समयामध्ये ख्रिस्ताने देवाच्या संगतीमध्ये आपला वेळ घालवलेला होता, परंतु देवाच्या संगतीत वेळ घालवून सुद्धा सैतान त्याच्यावर हल्ला करतो. तर प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाच्या गौरवी सेवा कार्यामध्ये आणि देवामध्ये आपलं जीवन जगत असताना सैतानाचे हल्ले होणं स्वाभाविक आहे. ते आपल्याला थांबवले पाहिजे. पुढे
प्रभू ते करत नाही. आणि प्रभू त्याला म्हणतो की असा शास्त्रलेख आहे, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. किती कडक उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे, अगदी स्पष्ट शब्दात दिलं आहे की तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नको. येशू ख्रिस्त कोणी साधारण व्यक्ती नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू आहे, आमचा देव आहे, आमचा परमेश्वर आहे. आणि या परमेश्वराची परीक्षा तू करू नको किंवा पाहू नको असं सैतानाला सांगितलं. आम्ही आमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगतो, तर आज आम्ही त्याच्यावर जीवन जगत असताना आमच्या प्रभूची परीक्षा पाहिली तर आमची तो पाहणार नाही का? हो, नक्कीच तो आमचीही परीक्षा पाहिल. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर पुढं अजून त्याने तिसरा प्रश्न ख्रिस्ताला केलेला आहे की मला तू पाया पडून मला नमन करशील तर हे सगळे काही तुला देईन. काय हिंमत बघा सैतानाची. ख्रिस्ताला म्हणतो की पाया पड. ख्रिस्ताने त्याला उत्तर दिलेलं आहे, अरे सैताना चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे, परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. परमेश्वर जो आपला देव त्यालाच आपल्याला नमन करायचं आहे. आम्ही कोणाला नमन केलं तर ते सैतानाला नमन करण्यासारखं आहे. या ठिकाणी त्याने म्हटलं की उपासना कर, परंतु ख्रिस्ताने ते नाकारलं आणि मग देवदूत येऊन सेवा करू लागले. परमेश्वराचीच केवळ उपासना करा. सैतान मोह घालतो एकमेकांची म्हणजे उपासना करण्यासाठी. मग ती उपासना एखाद्या निर्जीव व्यक्तीची असू शकते, वस्तूची असू शकते, किंवा ती उपासना एखाद्या व्यक्तीची सुद्धा असू शकते. म्हणून आपण काय करतो हे फार बारकाईने बघणं गरजेचं आहे. मोह सैतान आणतो, जसं डोळ्यांचा मोह आणला, भुकेचा मोह आणला आणि सांसारिक फुशारकीचा मोह ख्रिस्तावर आणला. परंतु ख्रिस्ताने प्रत्येक वेळेला शब्दातूनच शास्त्रलेखातूनच उत्तर दिलेलं आहे. आज आपण आपल्या लक्षात घेऊया की सैतान हल्ला करतो तो मोहाच्या द्वारे करतो. मग कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडायचं नाही. सैतानाला आपण असं अडवू शकतो. सोबतच अजून एक वचन वाचतो, 2 करिंथ 2:11. 2 करिंथ याचा 2रा अध्याय आणि वचन 11. बघा त्यात असं म्हटलेलं आहे, 11वं वचन, अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाही असे नाही. पुन्हा एक वार सांगतो की सैतानाला मर्यादा आहेत, तो त्या मर्यादेच्या पलीकडे जात नाही. सैतानाचे विचार आपल्याला कळत नाही असं नाही. याचा अर्थ सैतानाचे विचार आपल्याला कळू शकतात. ज्या ज्या गोष्टी देवाच्या नाही, ज्या ज्या गोष्टी देवाला आपण सामर्थ्याला किंवा देवाच्या सानिध्याला नाही म्हणतो, तर समजा सैतानाचे हल्ले त्या बाबतीत आमच्यावर होत असतात. फार काळजी घेतली पाहिजे. सैतानाचे हल्ले कळत नाही असं नाही. मोह याच्याद्वारे तो आमच्यावरती हल्ला आणतो. आणि एवढंच नव्हे तर आपल्याला त्याचे विचार कळतात. आपल्याला कळत नाही असं नाही, त्याचे विचार आपल्या लक्षात येतात. आणि हे जे विचार आहे ते आम्हाला वेगळ्या गोष्टीकडे नेतात. बघा वचन 10, ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करिता त्याला त्या बाबतीत मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशासाठी क्षमा केली ती तुम्हाकरिता ख्रिस्तासमक्ष केली आहे. क्षमा न करण्याचंही एखादी गोष्ट सैतान मनामध्ये टाकतो. त्याचा हल्ला आहे हा. जर आपण कोणाला क्षमा करत नाही, मनामध्ये राग दडवून ठेवतो, तर तोही एक प्रकारचा सैतानाचा हल्ला आहे. कसल्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका आणि कसल्याही प्रकारच्या क्षमा न करण्याच्या गोष्टीला बळी पडू नका. एक काळजी आपण घेतली पाहिजे की त्याचे विचार आपल्याला कळतात आणि त्याचे विचार आपल्याला कळतात म्हणून फार सावध राहा. सैतानाच्या बाबतीत आम्ही फार काळजीपूर्वक असलं पाहिजे. जरी तो सामर्थ्याने भरलेला नाही आहे तरी पण तो मनुष्याच्या जीवनात आणि विचारांमध्ये मोह घालतो आणि ते मोह असे पसरवतो की मनुष्य त्याद्वारे देवापासून दूर जातो. तिसरी गोष्ट 1 पेत्रमध्ये बघूया. 1 पेत्र 1 अध्याय आणि वचन 13 ते 16 मध्ये आहे, परंतु थोडक्यात आपण बघू. 1 पेत्र 1 अध्याय आणि वचन 13. त्यात असं म्हटलेलं आहे, म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधावं, सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. बघा, आता आम्हाला धन्य आशा दिलेली आहे आणि ही आशा आम्हाला आहेच. सोबतच वचन 16, वचन 14, 15 आणि 16 हे आम्हाला ह्याच गोष्टी दाखवतात की कशा प्रकारे आम्ही सैतानाला अडवू शकतो. सावधगिरीने सावध राहूया.
तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागू नका. तर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र असा. पवित्रता ही आम्ही आपल्या अंगी घेतली पाहिजे. सैतानाचे हल्ले आमच्या जीवनावरती होतात आमचं पावित्र्य नाश करण्यासाठी. बघा, देव पवित्र आहे आणि देव पवित्र असल्यामुळे तुम्ही आणि मी पवित्र जीवन जगलं पाहिजे ही देवाची इच्छा आहे. आणि ही देवाची इच्छा असताना आपल्या मनाची कंबर आपण कसली पाहिजे, कारण सैतान सगळ्यात जास्त तुमच्या मनावर हल्ले करतो आणि आपलं मन आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल दोषी ठरवू शकतो. आपलं मन आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आनंदीसुद्धा करू शकतो. म्हणून आपल्या मनरूपी कंबरीला आपल्याला बांधायचं आहे आणि जितका आपण आपली मनरूपी कंबर बांधू तितका आपण सैतानाचे हल्ले थांबवू शकतो. पहिला आहे मोह. मोहामध्ये आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. दुसरी जी गोष्ट आहे ती आम्हाला या वचनामध्ये दिसून येते की आम्ही फार काळजीपूर्वक आपल्या स्वतःला सांभाळायला पाहिजे. आणि ह्या 2 करिंथमधून आम्हाला तेच पाहायला मिळतं की आपल्या मनाची कंबर आपण कशी कसतो. पहिले पेत्रमध्येही आम्हाला ते दिसतं की आम्ही पवित्र असावं. सैतानाचा हल्ला तुमच्या पावित्र्याच्या जीवनावर होतो. जसं अगोदर म्हटलं, सैतानाचा मोह आपल्या संसाराच्या पुशारकीत किंवा आपल्या डोळ्यांच्या वासनेमध्ये येऊ शकतो. सोबतच सैतानाचा मोह आम्हाला देवाच्या वचनापासून भटकण्याचा असतो आणि सैतानाचा मोह जो आमच्यावर येतो तो आमच्या पावित्र्याला नष्ट करण्यासाठी येतो. बघा, प्रत्येकाचं जीवन पावित्र्याने युक्त आहे. आम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रभुचरणी असतो आणि विश्वासणारे म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळ सायंकाळ प्रार्थना होत असते. मग एवढी सगळी प्रार्थनामय जीवन, अरे एवढं चांगलं जगत असताना संकट काय येतात? ती याच्यासाठी येतात की आमची परीक्षा व्हावी. आमची परीक्षा होण्यासाठी सैतान आम्हाला पकडण्याचा किंवा त्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतो. ह्या बाबतीत फार लक्ष द्या की आपल्या मनात काय विचार येत आहेत आणि आपल्या मनातले विचार आपलं पावित्र्य खराब तर करत नाही ना. काही वाईट शब्द आमच्या तोंडून निघतात, काही वाईट सवयी मनुष्याच्या मागे लागतात. एवढंच नव्हे तर वाईट गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये येतात आणि जर त्यांना आपण खतपाणी घातलं किंवा त्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवलं नाही तर सैतान हा आम्हाला गिळण्यासाठी शोधत फिरतो. पहिले पेत्रमध्ये असं म्हटलेलं आहे की तुमचा शत्रू सैतान हा कोणाला गिळावे हे गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे शोधत फिरतो. त्याचं काम आहे विश्वासणाऱ्यांना फसवण्याचं. त्याला लबाड म्हटलेलं आहे, लबाडीचा बाप असं त्याला म्हटलेलं आहे. लबाड गोष्टी तो करणारच, परंतु जर आपलं पावित्र्ययुक्त जीवन आहे तर त्याला अटकाव करता येतो. त्याला आपल्याला वरती विजय नाही मिळवता येणार. जर आपण आपल्या कसल्याही प्रकारचा मोह, मग तो डोळ्यांचा असो, संसाराचा असो, फुशारकीचा असो, कसल्याही प्रकारचा मोह जर आपण येऊ देत नाही तर असं समजा की आपण सैतानाला अडवत आहोत. सोबतच आम्हाला देवाच्या पवित्र वचनाचं ज्ञान, मार्गदर्शन आहे. आपल्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घेऊया आणि सैतानाला अडवू, यासाठी की आपलं जे जीवन आहे ते प्रभूला गौरव देणारं आणि त्याची महिमा करणारं असावं. छोटंसं हे मनन दे बाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचं करो. पुढील वेळ मी सन्मान्य पास्टर रेव्हरंड राजू मार्गे पाळक साहेबांच्या हाती देतो. बरं, आजच्या संध्याकाळी खरोखर प्रभूला मी धन्यवाद देतो, कारण या वचनाच्या द्वारे एक सुंदर मार्गदर्शन रेव्हरंड अनुपाळक यांच्याद्वारे आम्हाला मिळालेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये घेऊन आम्ही अनुभवतो, प्रार्थनेमध्ये जातो, देवावर अधिक प्रीती करतो, तर आम्ही सैतानाला अडवतो आणि सैतान तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर हरलेला आहे आणि त्याने विजय मिळवलेला आहे देवाच्या एकुलता एक पुत्राने. आणि म्हणून आज संध्याकाळी खरोखर मी प्रभूला धन्यवाद देतो आणि त्याची स्तुती करतो. यावेळेस प्रार्थना विनंती आहे. आमचे जे प्रियजन आहे, जे आजारी आहे, त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत. हैदीबाई आहे, रेवता मावशी आहे, लवनेश सर आहे आणि तसंच लताका आहे, यांची देखील आम्ही आठवण करणार आहोत. आज वंदना जांबिलसा यांच्या मुलाचा वाढदिवस आहे. वंदना आशेर यांचा वाढदिवस आहे. आम्ही त्यांना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा देतो आणि देव त्यांना आशीर्वादित करो.
यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये जाऊ, मग प्रभूची प्रार्थना म्हणू आणि त्यानंतर आशीर्वाद घेऊ. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरेंड पठारे पाळकपुळे येतील आणि या सर्व गोष्टींसाठी विशेष ते प्रार्थना करतील. प्रार्थना करू आपण. प्रिय देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज सायंकाळी पुन्हा एक वार या थोड्या वेळामध्ये आम्हाला मनन चिंतन करण्याची संधी दिली. आणि प्रभू, आज तुझ्या दासाकडून जे वचन आम्ही ऐकलेलं आहे त्या वचनाबद्दल धन्यवाद देतो. कारण प्रभू, तू या जगामध्ये विशिष्ट उद्देशाने सर्व काही गोष्टींची निर्मिती केली. जरी सैतानाला तू निर्माण केलं नाही, परंतु त्याला आद्य दिव्यदूत बनवलं होतं, जो तुझ्या गौरवासाठी महिम्यासाठी त्याला ठेवलं होतं. पण तो पतन पावला आणि प्रभू तो सैतान बनला. आज आम्ही त्याचा परिचय, त्याची ओळख त्याला जाणून घ्यावं, कारण तो तुझा शत्रू सैतान आहे. आणि विश्वासणाऱ्यांना देखील प्रभू तो त्यांच्या पाठीस लागून त्यांना प्रभू मोहात पाडण्यासाठी अनेक प्रकारच्या संकटात, क्लेशात आणि प्रभू तो पापामध्ये पाडण्यासाठी सतत टपलेला आहे. म्हणून प्रभू याकोबाने म्हटलेलं आहे की तुम्ही सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. होय प्रभू, आम्ही तुला प्रार्थना करतो की प्रभू येशू ख्रिस्त, या जगात तू असताना ज्या सैतानाने तुला प्रभू त्या परीक्षेमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला, प्रभू त्याला ती संधी मिळाली नाही. जरी त्याने वचनाचा आधार घेऊन प्रभू तुझी परीक्षा पाहिली, परंतु त्या कसोटीमध्ये तू उतरलास आणि त्या सैतानाला तू घालवून दिलंस. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण आम्ही विश्वासणारे आहोत आणि आम्हाला प्रभू खऱ्या अर्थाने परीक्षेमधून आणि या सर्व गोष्टीमधून यासाठी जावं लागतं की अग्नीने आमची परीक्षा व्हावी, आम्ही तावून सुलाखून निघावं आणि प्रभू आम्ही शुद्ध आणि पवित्र केलेले, वेगळे केलेले असावेत, ही तुझी इच्छा आहे. म्हणून प्रभू, सैतानाचे सर्व डावपेच ते आम्ही जाणावेत, ओळखावेत आणि त्यावर सतत विजय मिळवावा ही तुझी इच्छा आहे. म्हणून पवित्र आत्म्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण जो या जगात आहे त्यापेक्षा जो आम्हामध्ये आहे तो श्रेष्ठ आहे. म्हणून आम्हाला त्याचं भय नाही. आम्हाला तू प्रभू, आम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे या सैतानावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला देखील शक्ती आणि सामर्थ्य दे. जे विश्वासणारे आज ऐकत आहेत आणि ही वचनं प्रभू आम्हा सर्वांना अधिक चांगल्या रीतीने समजू दे. आणि या पवित्र शास्त्रातील हे गहन विषय आम्ही हाताळत असताना पवित्र आत्म्या, तो सर्वांचं नियंत्रण कर आणि त्यामधून सर्वांना आशीर्वाद दे. आज आम्ही प्रार्थना करतो, जे आमचे प्रिय लोक आजारी आहेत, ज्यांना आरोग्याची गरज आहे, आम्ही तुझे आभार मानतो. आमचे बंधू लवणेदादा, त्यांना आरोग्य देत आहेस आणि प्रभू त्यांना त्या ऑपरेशनमधून तू उठवलेलं आहेस, तुझे आभार मानतो. डॉक्टरांबद्दल धन्यवाद देतो, त्यांनी योग्य चांगली ट्रीटमेंट त्यांना दिली. आम्ही रहिताकांसाठी देखील तुला धन्यवाद देतो. प्रभू, या बहिणीला त्या डोळ्याचा जो त्रास आहे आणि ज्या ठिकाणी प्रभू ते गुजरातला त्या ट्रीटमेंटसाठीच जातात, आमची प्रार्थना आहे तू तुझा पवित्र स्पर्श त्यांना लाव आणि त्यांच्या डोळ्याला चांगलं आरोग्य दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. आमची बहीण हैदे अक्का, त्यांची पण आम्ही प्रार्थनेत आठवण करतो की देवबापा, त्या बहिणीलाही तू स्पर्श कर, आरोग्य दे आणि त्यांची होणारी जी ट्रीटमेंट आहे ती वेळोवेळी आशीर्वादाची होऊ दे. आम्ही लताबाई वळवी ह्यांची देखील आठवण करतो. देवबापा, त्यांनाही जी बाधा झालेली आहे तू जाणतोस, तिला स्पर्श कर, आरोग्य दे आणि या बहिणींकडून प्रभू, या भावांकडून प्रभू तुझं गौरव होऊ दे. आम्ही आज खास करून आशिष, आमचे बंधू, त्यांच्या मुलासाठी प्रार्थना करतो. आशयरसाठी प्रभू, त्याचा जन्मदिवस आहे आणि त्या घरामध्ये प्रभू जो आनंद या लेकराच्या द्वारे तू दिलेला आहे, आम्ही प्रार्थना करतो. मागील वर्षभर या बाळाला तू सांभाळस, त्याला वाढवलंस, येतपर्यंत तू त्याचा प्रतिपाळ केलास, तुझे उपकार मानतो. या नवीन वर्षामध्ये त्याचं पाऊल पडलेलं असताना त्याला हे वर्ष आरोग्यदायी आशीर्वादित कर आणि प्रभू आशीर्वादाद्वारे तुझं गौरव व्हावं, ही आमची प्रार्थना आहे. पवार परिवारामध्ये या लेकराच्याद्वारे मोठा आनंद तू दे आणि त्यांचा हा लहानसा प्रभू जन्मदिनाचा सोहळा तोही आशीर्वादाचा होऊ दे. आज आम्ही प्रार्थना करतो पावसासाठी, कारण हा पाऊस आम्हाला टाळून पुष्कळदा जात आहे. आम्ही प्रार्थना करतो की आजूबाजूला जो पाऊस पडत आहे त्याबद्दल धन्यवाद देतो.
आम्हाला जो थोडाफार मिळालेला आहे त्याबद्दल धन्यवाद देतो. तरी प्रभू आम्ही प्रार्थना करतो की आकाश कपाटे उघडून आम्हाला भरपूर या वर्षामध्ये पाऊस दे आणि शेतकऱ्यांची आणि सर्वांची काळजी तू व्हा, ही आमची प्रार्थना आहे. हे परमेश्वर, आम्ही सर्व तुझे दास जे नित्यनेमाने या मंदिरात एकत्र येतो, जे ऑनलाईन जोडलेले आहेत, त्या सर्वांना तू आशीर्वाद दे आणि आमच्या एकत्र येण्याने तुझं गौरव दे. आज सायंकाळच्या सर्व प्रार्थना विनंत्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या प्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाच दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमच्या ऋणापासून सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, तुझ्या दासांबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चेच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखी तू कराव प्रतिपाळ. आमेन. उद्याची सूचना आहे, उद्या पुन्हा 6 ते 6:30 प्रार्थना मनन राहील. आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक विशेष आमंत्रण आहे. उद्याच्या वचनाची सेवा आदरणीय रेव्हरंड पठारे पाळक यांच्याकडे आहे. थँक्यू.